यवतमाळच्या सभेत प्रकाश आंबेडकरांनी एक महत्त्वाचं विधान केलं। कुणबी मराठ्यांपासून सावध राहा, ते खरे ओबीसी नाहीत असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय। विधानसभा निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षणाला 100% धोका आहे। विधिमंडळ सभागृहामध्ये 190 कुणबी मराठा आमदार आहेत, विधिमंडळात केवळ 11 ओबीसी आमदार आहेत असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। की कुणबी मराठ्यापासून सावध राहा, याचं कारण आत्ताचं जे सभागृह आहे यामध्ये 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत। 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत आणि फक्त 11 ओबीसीचे आमदार आहेत। कुणबी स्वतःला ओबीसी जरी म्हणत असला तरी सभागृहामध्ये तो म्हणतो मी मराठ्यांबरोबर मी ओबीसी आरक्षण घेणार, माझा मराठा समाज आहे। काय म्हणतात काय नाही, त्यांचं उत्तर काय नाही दिलं नाही, घेणार नाही। त्यांनाही आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचा आदर करतो, समाजाने केला समाजही त्यांचा आदर करतो। मराठा समाज सर्वसामान्याच्या मराठी समाजातही ती गोष्टी येते, परंतु आता ते नवीन काय करायला लागले काहीच कळलं नाही आम्हाला। परंतु मी मात्र सगळ्या जाती धर्माच्या गोरगरिबाची सत्ता आणावी असं मला वाटतं आणि मी बातम्या थुकून घेतो, पण गोरगरिबाचं कल्याण होईल असंच मी पाऊल उचलते आणि सगळ्या जाती धर्माला 100% मी गोरगरिबाला न्याय देईल याची मला आशा आहे। त्यांनी काय म्हणायचं त्यांचा प्रश्न आहे, फक्त मी एवढंच म्हणेन की ह्या महाराष्ट्रामध्ये संत महंतांनी सामाजिक सुधारकांनी जातीची वीण ही इतकी घट्ट गुंफली होती की जेणेकरून जातीपाती विसरून लोक आपल्या समाजाचा आपल्या देशाचा विचार करायला लागले। अशी महाराष्ट्रीय परंपरा, त्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण जातीची वीण जी आहे ती विस्कटण्याचं काम सगळ्याकडून चाललेलं आहे। प्रकाश आंबेडकरांनी काय स्टेटमेंट दिलं याचा मी अभ्यास केला पाहिजे, ते अभ्यास न करता म्हणणं अन्यायाचं होईल। पण इन जनरल मी म्हणतो, प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं की जातीपातींचा जो अक्षरशः अतिरेक चाललेला आहे तो समाजाला कुठे नेऊन जाईल, कुठल्या खड्ड्यात नेऊन टाकेल हे कळणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।